हॅलो मित्रांनो, मी अर्चना दिहारे. तुम्हा सगळ्यांचं आजच्या या खास लाईव्ह सेशनमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या प्रेक्षकांचं स्वागत करते आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत, ज्या विषयावर बोलणे फार जण टाळत असतात किंवा या समाजात अजूनही निग्लेक्ट करत जातात. ते म्हणजेच पोस्टमॉर्टम डिप्रेशन. ज्याला जो प्रत्येक नवीन आईंच्या आयुष्यात येणारं नैराश्य. बाळ जन्माला आल्यावर आपल्या घरामध्ये आनंदाचं वातावरण असतं. पण त्याच वेळी एका नव्या आईच्या मनात काय चाललंय हे समजून घेणं तितकं गरजेचं आहे. आजच्या 30 मिनिटात आपण यामागचं सायन्स, कुटुंबाची जबाबदारी आणि यातून कसं पडायचं, हे अगदी सविस्तर बघणार आहोत. आणि तुमचे जर काही प्रश्न असतील, तर ते तुम्ही चॅटमध्ये नक्की सेंड करा. मी तुमच्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. बऱ्याचदा लोकांना वाटते, की नवीन आई झालेली आहे, बाळ घरात आलेलं आहे, तर तिने नेहमी आनंदीच राहायला पाहिजे. तिने जर चिड केली, तर सगळ्यांना वाटते, की ती नाटक करते आहे, उगाचच चिड करते आहे, टेन्शन घेत आहे. पण हे चुकीचं आहे. खरं तर यामागचं वैद्यकीय सायंटिफिक कारण आपण समजून घ्यायला हवं. डिलिव्हरीनंतर यामागे जेव्हा स्त्री गर्भावस्थेत असते, तेव्हा तिच्या शरीरात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या 2 हार्मोन्सचा पातळी खूप वाढलेली असते. आणि ज्यावेळेला डिलिव्हरी होते, तर या दोन्ही हार्मोनची पातळी इन्स्टंटली ड्रॉप होतं. आणि आपल्या ब्रेनमधल्या रसायनांमध्ये परिणाम होऊन मूड स्विंग्स होतात. आणि सेकंड हार्मोन जो स्त्रीच्या पूर्ण लाईफमध्ये फार महत्वाचा रोल प्रदान करत असतो, तो म्हणजे थायरॉइड हार्मोन. बाळंतपणानंतर या थायरॉइड हार्मोनची पातळी फार कमी होऊन जात असते आणि त्यामुळे थकवा, सुस्ती, नैराश्य होऊ शकतं. यामागचं तिसरं महत्वाचं कारण असतं, ते म्हणजे आईची अपुरी झोप. बाळाला वारंवार फीडिंग करणं, बाळ रडणे, यामुळे आईच्या मेंदूला पुरेशा तसा आराम मिळत नाही. ब्रेनला पुरेसा आराम न मिळाल्यामुळे मेंदूची कार्यक्षमता कमी होते आणि त्यामुळे चिडचिड वाढते, निगेटिव्ह विचार येत असतात. या सगळ्या गोष्टीमध्ये आपण 2 कन्सेप्ट बघणार आहोत. पहिला कन्सेप्ट बेबी ब्लूचा आणि दुसरा कन्सेप्ट असेल पोस्टमॉर्टम डिप्रेशनचा. अपुरी झोप, हार्मोन्सचं एकदम ड्रॉप होणं, यामुळे प्रत्येक नवीन आईला चिडचिड होणं, नैराश्य येणं, हे कॉमन गोष्ट आहे. आणि हे गोष्ट प्रत्येक आईमध्ये 1 ते 2 आठवडा असतेच. जर
ही सगळे बदल तुम्हाला 2 आठवड्यापेक्षा जास्त काळ दिसत असेल. म्हणजेच आईचं एकदम रडणं किंवा ती बाळाशी कनेक्ट होत नाही आहे, स्वतःला दोष देत आहे. ही आईची लक्षणे 2 आठवड्यापेक्षा किंवा 3 आठवड्यापेक्षा जास्त दिसत असेल, तर आपण तेव्हा ती आई पोस्टपार्टम डिप्रेशनमध्ये गेली असं म्हणू शकतो. बेबी ब्लूज हा जगातल्या 80% स्त्रियांना होतो आणि तो नॉर्मल आहे आणि बेबी ब्लूजसाठी टेन्शन घेण्याची गरज नाहीये. पण जेव्हा आई पोस्टपार्टम डिप्रेशनमध्ये जाते, तेव्हा तिची विशेष काळजी घेणं, घरच्या लोकांची, कुटुंबाची, महत्त्वाचं म्हणजे तिच्या पार्टनरची जबाबदारी आहे. या पोस्टपार्टम डिप्रेशनला फक्त आईचाच लढा नसतो, तर तो तुमच्या सगळ्या कुटुंबाचा लढा असतो आणि सगळ्यात महत्त्वाची भूमिका तुमची एक कुटुंबाची व्यक्ती म्हणून किंवा पार्टनर म्हणून ही जबाबदारी स्वीकारायला पाहिजे. तर तुम्ही एखाद्या नवीन आईला कसं काय धीर देऊ शकणार? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तिला इमोशनली सपोर्ट करा. आईला हे पटवून द्या, की तू एक उत्तम आई आहेस. तू उत्तम प्रकारे आपल्या मुलाची काळजी करू शकतेस. तू उत्तम प्रकारे तू बाळाला सांभाळते आहेस. तिला टोमणे मारू नका, तिच्या भावनांची खिल्ली उडवू नका. तिचे बोलणं शांतपणे ऐकून घ्या. बाळाला कडेवर घेणं किंवा त्याची काळजी घेणं फक्त ही आईची जबाबदारी नाहीये. एक बाबा म्हणून पण तुम्ही बाळाला आपल्या कडेवर घेऊ शकता. जेव्हा तो फीडिंग घेतो, तेव्हा त्याला आपल्या खांद्यावर घेऊन ढेकर काढू शकता. जेणेकरून त्या आईला किमान 4 ते 5 तास सलग झोप घेता येईल. दुसरी गोष्ट तुम्ही तिच्या आहाराची काळजी घेऊ शकता. आईला सकस आहार, पौष्टिक आहार आणि वेळेवर जर आहार मिळाला, तर तिच्या शरीरातली जी पोषक तत्वे डाउन झालेली आहे, ती भरून काढता येईल आणि तिला रिकव्हर करायला मदत होईल. तिसरी गोष्ट, आईच्या बदलांचे निरीक्षण करत राहा. जर आई खूप शांत झाली असेल, जेवत नसेल किंवा बाळाला जवळ घेण्यास नकार देत असेल, तर कुटुंबाने तत्काळ एखाद्या तज्ञाची, काउन्सिलरची किंवा डॉक्टरची मदत घ्या. आणि एक आई म्हणून जर तुम्ही या सगळ्या गोष्टीतून, या परिस्थितीतून जात असाल, तर स्वतःला कसे सांभाळाल? प्रत्येक आईने हे लक्षात ठेवा, की हे जे तुमच्यामध्ये बदल झाले, ते फक्त एका हार्मोन्सचं इम्बॅलन्स आहे. ही तुमची चुकी नाहीये. तुम्ही एक चुकीची आई नाही आहात. हा गैरसमज सगळ्यात पहिले दूर करा. दुसरी गोष्ट आई म्हणून हे करू शकता, की प्रत्येकाची काळजी घेणं ही तुमची जबाबदारी नाहीये. म्हणून नवीन आईनंतरचा 40 दिवसाचा प्रवास तरी सुपर वुमन बनणं सोडा. कामं वाटून द्या. स्वतःला वेळ द्या. थोडं स्लो ब्रीथिंग, वॉक, स्वतःच्या आवडीची गाणी ऐकणं किंवा स्वतःला जे आवडतं अशा गोष्टी करणं याची सुरुवात करा. आणि जर तुम्हाला जास्तच त्रास होत असेल,
तर प्रोफेशनलची मदत घ्या. डॉक्टरशी कन्सल्ट करा. काउन्सिलरशी बोला. लक्षात घ्या, शेवटी आई पण हा एक खूप सुंदर प्रवास आहे. त्याला ओझं म्हणून डोक्यावर घेऊ नका. सोशल मीडियावर दिसणाऱ्या परफेक्ट आईसारखं प्रत्येक आईसारखं आपण होऊ शकत नाही. प्रत्येक आईचा प्रवास हा वेगवेगळा असतो. प्रत्येक बाळाचा प्रवास वेगवेगळा असतो. चुकांमधून आपण शिकत असतो. बाळासोबतचे स्मॉल मोमेंट्स एन्जॉय करा. त्याचं हसणं, त्याचं रडणं, त्याचे हावभाव, प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या. कारण हा जो काळ आहे तो पुन्हा परत येणार नाही. अशा अशी एक कम्युनिटी तयार करा जिथे सगळ्या न्यू मदर्स असतील. त्यांचेही प्रवास जाणून घ्या आणि या कम्युनिटीजमुळे तुम्हाला जाणून घेता येईल, की आपण एकटे नाही आहोत. तर मित्रांनो, पोस्टमॉर्टम डिप्रेशन हे खरं आहे, सायंटिफिक आहे आणि त्यावर पूर्ण उपचार पण शक्य आहे. म्हणून प्रत्येक नवीन आईला प्रेमाचा आणि आधाराची मिठी द्या. जर तुमचे पोस्टमॉर्टम डिप्रेशनवर काही प्रश्न असतील, तर नक्कीच चॅटमध्ये मला प्रश्न विचारा. मी तुमच्या प्रश्नांचं उत्तर देण्यास प्रयत्न करेन. नक्की ही माहिती प्रत्येक नवीन आईपर्यंत, प्रत्येक नवीन बाबापर्यंत, त्या कुटुंबाला जिथे नवीन आई तयार झालेली आहे, अशापर्यंत पोहोचवा. लवकरच भेटूया नवीन एखाद्या विषयावर असंच थोडी हितगुज करायला. तिथपर्यंत नमस्कार आणि सगळ्यांना या 21 जून योगा डेच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.